मोठी बातमी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। आज दुपारी 12 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। गेल्या मंगळवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने काही मुद्दे ऐकून घेतले। त्यानंतर आज 28 नोव्हेंबर सुनावणी आज घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। आज होणाऱ्या या सुनावणीत सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे अंतरिम निर्देश देण्याची शक्यता आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाची टिप्पणी करताना म्हटलं की संख्येनुसार प्रतिनिधित्व कसं देता येईल यावर आम्ही निश्चितपणे निर्णय देऊ। त्यामुळे आता आज होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे। आरक्षणावर आज सुप्रीम सुनावणी होणार आहे। नगर परिषद निवडणुकीवर टांगती तलवार कायम असल्याचं पाहायला मिळतं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं भवितव्य एक प्रकारे आज ठरणार आहे, कारण आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। काय अपडेट? बरोबर आहे प्राजक्ता, जर बघितला आपण आज अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे। दुपारी 12 वाजता ही सुनावणी होणार आहे। भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। गेल्या 3 सुनावणीमध्ये ज्या पद्धतीनं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं की आम्ही या संदर्भात प्रतिज्ञापत्र देऊ, ते प्रतिज्ञापत्र आज सादर करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील किती नगरपंचायत, किती नगर परिषदा आणि जिल्हा परिषदा यामध्ये किती 50% जास्त असलेल्या आरक्षणाची संख्या आहे, ते संख्यांची मांडण्यात येणार आहे। किती संख्या आहे, किती नगर परिषद आहे, किती नगर पंचायती आहे, त्याची माहिती आज देण्यात येणार आहे आणि सोबतच त्याच्या आधारावरती निर्णय घेण्यात येईल। कारण की ज्या पद्धतीनं न्यायमूर्ती कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठाने स्पष्ट केलं होतं की 50%पेक्षा जास्त आरक्षण हे निवडणुकांमध्ये देता येणार नाही, अशावेळी या निर्णयाचं पालन व्हावं असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि तसं आदेश देखील आहे। त्यामुळे या संदर्भात आज राज्य निवडणूक आयोग जी माहिती देणार आहे त्या माहितीच्या आधारावरती सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं प्राजक्ता, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। खरंय प्रशांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।